महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी नाकारल्याने आता स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी नेत्यांच्या नातेवाईक, मुलांसह भाऊ बहिणींनी फिल्डिंग लावली आहे। 10 जागांसाठी 80 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून यामध्ये भाजपच्या 13, एमआयएमच्या 3 इच्छुकांसह शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट प्रत्येकी 15 जणांचा समावेश आहे। आता 1 एप्रिल रोजी या अर्जांची छाननी होणार आहे। महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 115 पैकी सर्वाधिक 56 नगरसेवक हे भाजपाचे विजयी झालेत। त्यानंतर एमआयएमचे 33, शिवसेना शिंदे गटाचे 13, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 6, वंचित बहुजन आघाडीचे 4, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रत्येकी एका नगरसेवकाचा यामध्ये समावेश आहे। या निवडणुकीनंतर आता स्वीकृत सदस्य नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। शासनाने नव्याने घेतलेल्या निर्णयानुसार 10 स्वीकृत सदस्य नियुक्त केले जाणार आहेत। संख्याबळानुसार भाजपाला 5 स्वीकृत सदस्य नियुक्त करता येणार आहे। एमआयएम पक्षाला 3 स्वीकृत सदस्य नियुक्त करता येतील। त्यानुसार एमआयएमने 3 जणांची नावे जाहीर केली असून त्यांनी सोमवारी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केले। शिंदे सेनेसह ठाकरे सेनेला प्रत्येकी 1 स्वीकृत सदस्य मिळणार आहे। मात्र या एका जागेसाठी दोनही सेनेकडून प्रत्येकी 15 असे 30 इच्छुकांनी अर्ज भरले आहेत, तर भाजपाकडून 5 जागांसाठी 13 इच्छुकांनी अर्ज दाखल केलेत। या स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपाकडून माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार डॉक्टर भागवत कराड यांची बहीण तथा भाजपाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा डॉक्टर उज्ज्वला किसनराव कराड तसेच मुलगा हर्षवर्धन कराड यांचा समावेश आहे। आमदार संजय केनेकर यांचे पुत्र हर्षवर्धन केनेकर यांनीही अर्ज दाखल केलाय। ठाकरे सेनेकडून माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे बंधू राजेंद्र दानवे यांनीही अर्ज दाखल केलाय। तर कमलाकर जगताप, गोपाळ कुलकर्णी, आशा बिनवडे, रूपचंद वाघमारे, पूनमचंद बमने, चेतन कांबळे, गोकुळ सिंग मलके या माजी नगरसेवकांचा देखील यामध्ये समावेश आहे।